हॅलो 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 हॅलो. तर चला दोन्ही टीम्स 12th मॅन प्लीज प्लीज प्लीज. आणि मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला आहे भावेश उलवेकर. तर भावेश यांना देखील विनंती असेल की आपण प्लेअर ऑफ द मॅच चं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. विजय आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. स्ट्राईकवरती आपण पाहतोय विशाल ढोले. दोन मैदानावरचे दोन चांगले खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. पंचांचा इशारा गेम ऑन सिग्नल येतोय ग्रीन. तर सामन्याला होते सुरुवात. दुसरी मॅच तुमच्या समोर चॅलेंजर्स 11 वर्सेस वैभव लक्ष्मी 11. पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज विजय. पहिला चेंडू काटा बदललाय. अगदी समोरून चेंडूला फिरवताय. चेंडू डॉट बॉल जातोय. बघा विजय यांची स्पेशालिटी आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडूला बाहेर काढतात. कधी वेगाने चेंडूला डिलिव्हर करतात. त्यांची ही स्पेशालिटी आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय की अगदी टप्प्यावरती चेंडू टाकतायत. चेंडू हलकासा बाहेर निघतोय. सरळ जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुल केला ऑन साइडला. चेंडू येतोय सरळ लॉंग ऑनच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. तर प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक घेण्यासाठी आम्ही विनंती करेन भावेशजी उलवेकर यायचे. आपल्याला आम्ही सन्मानित करणार आहोत. मी शहाजी गायकवाड साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते भावेश उलवेकर या खेळाडूला सन्मानित करायचे प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन. तर भावेश ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच. पहिलीच मॅच पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक आणि अर्धशतक कंप्लीट करत असताना 2 ओव्हर्स डिलिव्हर केले. 2 ओव्हर्स डिलिव्हर केले. 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट घेतलेत. काय कमालीचा खेळ राहिलाय. भावेश उलवेकर पुन्हा एकदा सिद्ध करतात येस आय एम द पर्सन हु हॅव गोल्डन आर्म. कौतुकाची गोष्ट अभिमानाची गोष्ट. या खेळाडूला इथे सन्मानित केला जातोय प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन. पहिलीच मॅच पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक अवघ्या 11 चेंडूंचा सामना करत असताना अर्धशतक ठोकलंय मित्रांनो. काय कमालीचा परफॉर्मन्स राहिलाय. अजून एक चांगली मॅच तुमच्या समोर चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय वैभव लक्ष्मी ज्वेलर्स 11 टीमला चला मित्रांनो प्लीज प्लीज थोडासा वेग द्यायचा आहे. 10 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा इथे सामना झालेला आहे. चला थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट भावेश तुला तुझ्या संपूर्ण पुढच्या इनिंगसाठी. अजून एक मोठा फटका ऑन साइडला. चेंडू फरार होतोय सीमारेषच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. एसबी थंडर आणि भार्गव दादा 11. एसबी थंडर भार्गव दादा 11. चला आपण रेडी राहायचं कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहे. सोळा धावा आल्या धावफलकावरती. विशाल कमालीची फलंदाजी करतायत. पहिला चेंडू जरूर विजय यांचा अप्रतिम पडला होता. थोडासा न समजणारा चेंडू होता परंतु कमबॅक काय कमबॅक राहिलंय. सुंदर कमबॅक. अजून एक चांगला फटका. कमालीचं टायमिंग. चेंडू फरार होतोय मिड विकेटच्या दिशेने. येतोय मोठा फटका. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. तब्बल 22 धावा कुठून काढल्यात विशाल यांनी विजय यांच्या विरोधामध्ये. पहिला चेंडू डॉट आला होता. मला असं वाटलं होतं की विजय आगीकूच करतात की काय परंतु विशाल याच मैदानावरती याच वर्षीच्या हंगामामध्ये काय कमालीच्या लयमध्ये होता. तोच लय तीच सातत्य कन्सिस्टन्सी ठेवली आहे आणि आपल्या टीमला एक ब्रिलियंट एक फाईन स्टार्ट करून देत आहेत. 22 धावा फलकावरती.
आशिष उलवेकर. आशिष आलेत. आशिष आलेत. अजून एक तेज सर्रार गोलंदाज याचा विकल्प वापरला गेलाय. पहिल्या चेंडू पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल आउटसाइड द विकेट. चेंडू आय थिंक लँड झालाय की काय असं म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 22 धावा. त्यानंतर आपण पाहतोय की एक चांगली सुरुवात फाईन सुरुवात करून दिली विशाल यांनी. ट्वेंटी 24 धावा येत आहेत. टॉट येतोय. 24 येत आहेत धाव फलकावरती धावा. ओव्हर द विकेट. खोलात टाकला होता चेंडू. ड्राईव्ह केला. बॅक टू द बॉल ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत. कम्मालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या टीमसाठी अमूल्य अशा धावा रोखतायत. गोलंदाजी चांगली चालली आणि त्याला अनुसरून ठेवलं गेलेलं क्षेत्ररक्षण आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. पॉवर प्ले नंबर 2 चालू आहे. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका खेळायचा होता मोठा. संपर्कामध्ये येत नाहीये. थेट फेकी नॉन स्ट्रायकर एंड वरती. डेंजर झोन वरती होते क्षेत्ररक्षक. वेगाने धाव कंप्लीट केली जाते. मंगेश साळुंखे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षयत माफ करा. अक्षयत फलंदाज. अजून एक चांगले धाटणीचे फलंदाज. मोठा क्वालिटी या सर्व गोष्टी
क्षेत्ररक्षण होतं, दिमागदार क्षेत्ररक्षण. असं क्षेत्ररक्षण याआधी कधीच राजू यांचं मला पाहायला मिळालं नाहीये. याच मैदानावरती सातत्याने प्रॅक्टिस करतात, प्रॅक्टिस सेशन होतं आणि आज या मैदानावरती संपूर्ण त्यांनी ताकद पणाला लावली. कदाचित त्यांच्या घरचे तेव्हा टीव्ही स्क्रीनवरती मॅच बघत असतील आणि ज्या प्रकारे त्यांनी एफर्ट्स लावले, घरच्यांना हाच प्रश्न पडला असेल की घरातल्या कामांना एवढा एफर्ट्स लावा कधी, जेवढं मैदानावरती लावतात. लक्ष्मी ज्वेलर्स संघाचे संघ मालक वैभव जगताप आता थोडासा घाम सुटला त्यांना. हाय चेंडू संधी कन्नडचं क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण, कन्नडचे एफर्ट्स थोडंसं अवघड होतं चेंडू रोखणं, परंतु ज्या प्रयत्नांनी चेंडूला रोखले गेले त्याच थोडासा डिफिकल्ट होता, परंतु चेंडूला रोखणं गरजेचं होतं कारण की चेंडू जर का निसटला असता तर 4 धावांची मोहर लागली गेली असती. परंतु एफर्ट्स कन्नडचे पहिले होते. 3 साठी 2 अमूल्य धावा आता संघ मालकांनीच वाचवल्या. विजय पुन्हा एकदा सज्ज होत आहेत अक्षय यांच्या विरोधामध्ये. चार चेंडूंचा होता खेळ समाप्त. विशाल अक्षय दोन्ही
ओव्हर 55. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त आणि 55 धावा धावफलकावर येतोय. षटकांचा होतोय खेळ समाप्त आणि 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज स्वतः संभाजी इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक मोठा फटका अक्षयच्या बॅटीमधून. हवाई सफर, चेंडू पलीकडे जातोय. आघाडीला आलेल्या दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः थैमान माजवलंय. आलेला प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडतायत. मला आता असं वाटतं की सकाळ सकाळच्या ही बॅटिंग पॅराडाईज विकेट झाली की काय म्हणावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये भावेश उलवेकर नावाचा धूमधडाका पाहिला. या मॅच मध्ये आपण पाहतोय अक्षय आणि विशाल या दोन A1 जोडीने अक्षरशः वाट लावली गोलंदाजांची. राऊंड द विकेट. लोअर फुटवा चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चीज खूप मोठा फरार होतोय चेंडू. सरळ जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी अजून एक RPL चौकार पाहायला मिळतोय. 65 धावा. फलंदाज कुठलाही झाला नाहीये. काय फलंदाजी पाहायला मिळते सकाळ सकाळच्या सत्रामध्ये. अशा प्रकारची फलंदाजी, त्याचबरोबर हातामध्ये चहाचा गरम प्याला. एक अप्रतिम असं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटसाठी पोषक असं वातावरण. सूर्योदय देखील झालेला आहे आणि अगदी सूर्योदयाच्या डोक्यात येऊ लागलाय हळूहळू करून. उन्हाचा तडाखा देखील हळूहळू करून वाढू लागलाय. असं म्हणतात की सकाळ सकाळचं घेतलेलं ऊन शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि हे सर्व अनुभवायला मिळतंय आज आपल्याला. फुलटॉस बॉल होता, हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती. वैभव स्वतः आलेत. कॅच कंप्लीट करत असताना फलंदाज इथे बाद. रिव्ह्यूचा कॉल दिला आय थिंक विशाल यांनी. नाहीये. ओके ओके थँक्यू. अक्षय बाद होत आहेत आणि अक्षय यांच्या वैयक्तिक खेळीचं विश्लेषण जरूर मी करू इच्छितो. चेंडूचा सामना करत असताना 27 धावांचं योगदान स्कोअर कार्ड वरती दिलंय. अक्षयने कमालीची बॅटिंग अक्षयकडून राहिली आहे. एक चांगली सुरुवात, एक फाईन स्टार्ट आपल्या टीम साठी करून देत असताना अप्रतिम असं दृश्य. टोटल स्कोअर 65. 3 बॉल षटकातले. बॉलिंग वरती संभाजी भोसले आपल्याला स्वतः पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण आयोजन कमिटीमध्ये त्यांची देखील भूमिका ही सर्वाधिक इम्पॉर्टंट राहिली आहे. प्रचंड मोठा हातभार, प्रचंड मोठी मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी या मॅच साठी ते आता स्वतः जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेत आहेत. चांगल्या धाटणीची ते गोलंदाजी करतायत. एक महत्त्वाचा विकेट ते देखील चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश माने आलेत आणि निलेश माने देखील बघा काय चांगली सुरुवात करून देतात आपल्या टीमला. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चौकाराने ते सुरुवात करतात. प्रवीण सर, या संपूर्ण स्पर्धेचं जर का आतापर्यंत विश्लेषण करायचं म्हटलं ना, पहिल्याच मॅच मध्ये हंसोदेनी टायगर 11 संघाने एक मोठा विजय इथे नोंदवला, ज्याच्यामध्ये भावेश उलवेकरचं आपल्याला अर्धशतक पाहायला मिळालं अवघ्या 11 चेंडूंमध्ये. म्हणजे बाईकची उत्कंठा आता त्याला कुठेतरी झोपून देत नाहीये. काल रात्री झोपताना विचार करून तो झोपला असेल की नाही उद्या सकाळी मला बाईकवरती बसायचंय आणि या सर्व स्वप्नांचा पाठलाग करत असताना 11 चेंडूंमध्ये 50 धावा पूर्ण करणं खूप. या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय की विशाल ढोले नावाचा एक विक्रमादित्य देखील आपल्याला पाहायला मिळतोय, जो नॉनस्ट्रायकर एंड वरती सज्ज आहे. या संपूर्ण हंगामामध्ये याच मैदानावरती भरपूर सारे त्याने मॅचेस खेळल्यात आणि तो देखील वैयक्तिक 37 या धावसंख्येवरती खेळतोय. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू फरार होते सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय अप्रतिम अप्रतिम षटकार. प्रवीण सर, फक्त चेंडू बॅटीवरती घ्या, उर्वरित काम चेंडू करतोय की काय आता असं वाटू लागलंय. आयोजकांनी घेतलेली प्रचंड अशी मोठी मेहनत फलंदाजांना साथ देते, परंतु तेवढी चांगली साथ गोलंदाजांना देखील देते प्रवीण सर. कारण की भावेशने मागील मॅच मध्ये 2 षटका हाताळली.
फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स देखील घेतल्या. ड्राईव्हचा फटका कमालीचा क्लास. एकीकडे ताकद, दुसरीकडे नजाकत. हा खेळाडू दर्शवतोय माझ्याकडे पॉवर देखील आहे आणि माझ्याकडे स्टाईल देखील आहे. 4 धावांसाठी येतोय चौकार. आनंद यादव साहेब, आपलं वेलकम असेल. आपण यायचं व्यासपीठावर. आम्ही तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आनंद यादव 79 धावा फलकावरती आल्यात. 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 79 धावा. चार बॉल 79. आयोजक चेंडू द्यायचा आहे प्लीज. आयोजक चला बॉल द्यायचा आहे प्लीज. आय थिंक बॉल आलाय. 4 षटकांचा होतो खेळ समाप्त. 79 धावा फलकावरती पाहायला मिळतात. प्रवीण सर, काय कमालीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक टीम आपल्याकडे असलेली संपूर्ण गुणवत्ता, स्तर, पोटेन्शियल आज सर्व काही पणाला लावते. पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वाचं पहिलं विजेतेपद हे आमच्याकडेच असलं पाहिजे. हीच मनशा प्रत्येकाची राहिली आणि विशालचं कौतुक करावं लागेल. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती राजू लकडे स्वतः संघ मालक आलेत बॉलिंग मार्कवरती. यस, हॅलो अनिकेत, थँक्यू यार. 85 धावा फलकावरती येत आहेत. विशालच्या वैयक्तिक 43 धावा झाल्यात. अवघ्या 7 पावलं दूर असणाऱ्या आपल्या अर्धशतकापासून. प्रवीण सर, या मॅच मध्ये देखील एक विक्रम लिहिला जाणार का? अजून एक अर्धशतक पाहायला मिळणार का? कळंबोलीतील जे यंगस्टर खेळाडू आहेत त्यांच्यासाठी तर ही परवडी राहिली क्रिकेटची स्पर्धा, परंतु आलेला प्रत्येक यंगस्टर खेळाडू आपल्याकडे असलेलं ताकद हे दाखवत असताना तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातले ताईत बनू पाहत आहेत. 85 धावा फलकावरती 4 बॉल बाकी आहेत. 43 वरती खेळतायत विशाल ढोले, स्वतः संघ मालक आहेत. हो हो, हॅमर हॅमर हॅमर, यावेळेला हॅमर होतोय, सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि इथे मिळतायत 6 धावा. एसबी थंडर टीमचे कॅप्टन या लवकर प्लीज. एसबी थंडर टीमचे कॅप्टन प्लीज लवकर यायचे. प्रवीण सर, एक संघ मालक दुसऱ्या संघ मालकाच्या विरोधामध्ये तुटून पडलाय. विशाल स्वतः संघ मालक आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाचे आणि आता राजू लगडे यांच्या विरोधामध्ये हा ठोकलेला अप्रतिम असा षटकार. यावेळेस मात्र चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय आणि या चौकाराच्या बरोबरीने विशाल कंप्लीट करतोय आपलं अर्धशतक. विशालची ही विशाल कामगिरी आता डोळ्याचं पारणं फेडते. अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय. प्रवीण सर, 95 धावा फलकावरती आल्यात. शतक कंप्लीट होणार का? 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. 2 बॉल येणं बाकी. 95 धावा फलकावरती. आणि के थोडा आवाज वाढव ना थोडासा. नाही इथं ना आमचा आम्हाला पण ओके ओके, राहू दे. ओव्हर द विकेट. ओव्हर पिच चेंडू होता. यावेळेस ड्राईव्ह केला गेला. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न अक्षय चेंडूच्या वरती येत आहेत. 2 धावा खूप वेगाने इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 97 धावा फलकावरती आलेल्या आहेत मित्रांनो. 100 गाठली जाणार का? विशाल स्ट्राईक वरती आहेत. 17 चेंडूंचा सामना करत 55 धावांची खेळी त्याने केली आहे, परंतु आपल्या टीमचं शतक पूर्ण करणार का? लास्ट बॉल. गोलंदाज अजित लकडे उर्फ राजू लकडे
राईट आर्म ओव्हर द विकेट विशाल यांच्यासाठी. लोअर फुलचा चेंडू होता यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. तिसरी मिळणार का? तिसरी मिळणार का? पंचांचा इशारा 1 शॉटचा येतोय. म्हणजे स्कोर कार्ड वरती येत आहेत 98. 99 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. 99 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. धावा तर खूप मोठ्या रोखल्या गेल्यात. खूप मोठ्या अंकित केल्या आहेत. विशालने अर्धशतक कंप्लीट केले आणि संपूर्ण त्याची टीम टाळ्यांचा कडकडाट करत त्याचं इथं स्वागत करते. काय बॅटिंग राहिली. 18 चेंडूंचा सामना करत असताना तब्बल 56 धावांची अभिद इनिंग त्याने खेळली आहे आणि आपल्या टीमसाठी ॲज अ संघ मालक म्हणून ॲज अ कॅप्टन म्हणून जी भूमिका हवी होती ना ती भूमिका मात्र त्याने चोख निभावली आहे. कौतुक करावं लागेल पहिल्या सत्रामध्ये विशाल आणि त्याच्या टीमचं. परंतु अजून एक सत्र येणं बाकी आहे. वैभव लक्ष्मी ज्वेलर्स 11 संघ हा देखील एक मजबूत माननीचा संघ राहिला आहे आणि या संघाकडे देखील ती ताकद आहे. आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे होईल आणि धावसंख्येचा पाठलाग करत असताना कशा प्रकारची परिस्थिती असेल या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आमंत्रित करतो कळंबोलीमधील सर्वाधिक अनुभवी आणि ज्यांना पाहून आम्ही सर्वजण समालोचक शिकलो अर्थात प्रवीण अर्जुने सर यायचं आपण आपल्या समालोचन कक्षामध्ये. सरचे स्वागत असेल. हॅलो हॅलो. टीम एसबी थंडर. टीम एसबी थंडर आपला कॅप्टन आलेला तो आपला कॅप्टन आलेला नाहीये कारण की अपोनंट टीमचे कॅप्टन अजित पाटील इथे आलेले आहेत भारगव 11 टीमचे. तर निश्चितच धन्यवाद प्रशांत आणि उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खरं तर या स्पर्धेचं हे पहिलं वर्ष आहे, पहिलं पर्व आहे आणि पहिल्याच पर्वामध्ये अगदी पहिल्याच दिवशी उद्घाटन सोहळ्यानंतर जर आपण पाहिलं ना तर तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेली एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा म्हणून निश्चितच या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. एकूणच प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये प्रत्येक क्रिकेट खेळाडू फॉर्मामध्ये असतो आणि त्या ऑक्शन बेस टुर्नामेंटमध्ये ज्या वेळेला आपण संघाची निवड करतो ना त्यावेळेला प्रत्येक खेळाडूची गुणवत्ता, त्याच्याकडे असणारे कलागुण आणि त्याचं कौशल्य हे पाहूनच त्याच्या संघामध्ये निवड केली जाते. आणि याच अनुषंगाने जर पाहिलं तर प्रत्येक संघ आपल्याला ताकदवान या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आणि याची प्रचिती आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली जिथे 5 षटकांच्या लढतीमध्ये जवळपास 80 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आणि अगदी जागतिक विक्रमाला गवसणी घालत असताना भावेशच्या बॅटमधून 11 चेंडूंमध्ये अर्धशतकीय खेळ आला आणि अगदी तो रेकॉर्ड आपल्यासमोर येतोय तोपर्यंत दुसऱ्या सामन्याची सुरुवात झाली आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या म्हणजे 5 षटकांमध्ये 97 धावा उभारल्या गेल्या आणि 98 धावांचा म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये काही ना काहीतरी विक्रम या स्पर्धेतून आपल्याला पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या स्पर्धेच्या आयोजकांचं हे यश म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत. खरं तर लक्ष फार मोठं या मैदानावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही, किंबहुना कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. या धावांचा पाठलाग केला जाणार की या धावा करण्यापासून प्रतिस्पर्धी संघाला रोखलं जाणार हे तर येणारी 5 षटकं आपल्यासमोर चित्र स्पष्ट होईल.
तर सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. चला दोनही संघाच्या संघनायकांना ही विनंती असेल की आपला 12th मॅन हा सामना संपेपर्यंत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. तर स्ट्रायकिंग एंडला असतील फलंदाज अजिंक्य खटकाळे, अर्थातच या संघाचा सर्व अर्थातच या संघाचा प्रमुख घटक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ओहो, पहिला चेंडू अकोट टप्प्याचा, कमालीचा टायमिंग आहे. चेंडू वन बाउन्स इनटू द फेन्स, पंचांचा इशारा, इट्स ओव्हर द रूप, 4 धावा. पहिल्या चेंडूवरती घडाघाती प्रहार, लक्ष मोठं जरी असलं तरी अजिंक्यची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलणं गरजेचं आहे. या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय सचिनजी पवार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा रेसिडेंट प्रीमियर लीग अर्थातच RPL ची आज सुरुवात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी पहा मंगेश, खरं तर हे दोन खेळाडू सातत्यानं एकमेकांच्या समोर येत असतात. प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये हे बॅटल आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. अर्थातच दोन वेगवेगळ्या संघाचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आजही एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत. खरं तर मंगेश साळुंके म्हटलं तर प्रचंड अनुभव, प्रदीर्घ अनुभव आहे, क्रिकेटची असलेली जाण त्याच्याकडे आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर व्यावसायिक दर्जाचं क्रिकेटही गाजवणारा हा खेळाडू सध्या आपली गुणवत्ता मैदानावरती सिद्ध करत असताना अजिंक्य यावेळेला मात्र स्लॉटमध्ये चेंडू होता, अक्षरच्या चेंडूला भिरकावून दिलाय मैदानाच्या बाहेर. अजिंक्यच्या बॅटवरून येतोय बिग हिट षटकार. या षटकारानं संघ दुहेरी अंकामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे होणं गरजेचं आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये किमान 30+ धावा जर का धावफलकावरती आल्या तर अजिंक्यचा ज्या पद्धतीचा फॉर्म आहे, ज्या पद्धतीचा यावर्षीचा क्रिकेट हंगाम त्याचा राहिला आहे, या खेळाडूला 98 धावा हे लक्ष फार मोठं नसेल. याही वेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, प्रॉपरली टाइम नाही आहे, बॅटीचा खरं तर अपेक्षित संपर्क होऊ शकला नाही आहे, सिंगल मात्र या ठिकाणी निश्चितच धावफलकावरती पाहायला मिळते आहे. एकूणच पहिल्या षटकाचा खेळ. उशिराचे प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेले, त्यांच्या माहितीसाठी RPL पर्व पहिल्याचा हा पहिल्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. विजयासाठी लक्ष 98 धावांचं, 97 धावा पहिल्या सत्रामध्ये, 98 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. थोडंसं करेक्शन आपण जरूर या ठिकाणी करूया. 99 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग करत असताना मात्र 11 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. ही यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. खरं तर केदार म्हटलं तर डॉक्टर केदार आणि सातत्यानं लेदरचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीनं खेळतात. या दरम्यान आपण पाहिलं तर तुषारदादा युवा मंच कळंबोली अध्यक्ष आदरणीय निखिलजी चव्हाण साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. खरं तर साहेबांना मी आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देतो, कारण काही दिवसांपूर्वीच त्यांचा वाढदिवस सोहळा देखील आपण पाहिला आणि आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आम्ही अपेक्षा करतो. आणि यावेळेला मात्र पहा अगदी त्याच्या रडारमध्ये होता चेंडू. अजिंक्यला अशा प्रकारची गोलंदाजी करणं हे थोडंसं नुकसानदायक ठरू शकतं आणि तेच दर्शवत असताना अजिंक्यच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार षटकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती मात्र आल्यात त्या बिनबाद 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आल्या. ज्या प्रकारच्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात मात्र या ठिकाणी अजिंक्यनं मिळवून दिली आहे. आम्ही सुरुवातीला देखील म्हटलं की लक्ष जरी किती मोठं असलं तरी क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कोणतंही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही आणि अगदी त्याच उद्देशाने जर आपण म्हटलं तर अजिंक्यची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपणं हे जितकं संघासाठी फायदेकारक आहे ना, तितकंच या धावांचा पाठलाग करताना महत्त्वाची भूमिका बजावणारी आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 30+ धावा जर का धावफलकावरती आल्या तर प्रतिस्पर्धी संघावरती हावी होऊ शकतात. हे मात्र निश्चितच या ठिकाणी आपल्याला चित्र पहिल्या षटकानंतर पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये होत आहे परिवर्तन. आपल्या वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळताना विशालनं खरं तर विशाल कामगिरी मैदानावरती केले. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जवळपास 56 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या स्पर्धेतला दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. चला मी विनंती करेल आदरणीय सचिनजी पवार साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करायचा आहे. चला जे एक मिरर रिफ्लेक्ट होतोय, ज्या बाईक्स पार्क करण्यात आले आहेत साईड स्क्रीनच्या, 4 व्हीलर देखील आहे. तर विनंती असेल की ती 4 व्हीलर थोडंसं दिशा बदलायची आहे, कारण त्याचा जो मिरर आहे तो रिफ्लेक्ट होतोय गोलंदाजाच्या डोळ्यांवरती. तर टॉस या ठिकाणी केला जातोय.
सन्माननीय पाहुणे आदरणीय सचिनजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते मात्र पुढील सामन्याचा टॉस होते आणि या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आदरणीय संभाजी भोसले साहेबांना देखील आपण या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये पाहतोय. प्रशांत चला एसबी थंडर्स, चला टॉस आपण लगेच करायचं. एसबी थंडर्स संघाचे संघनायक आपण यायचं. तर संघमालक बापू शेठ बोडगे देखील आपल्या समेत या ठिकाणी जुळले गेले, संघ मालक आहेत. आणि एकीकडे जर पाहिलं तर आणखीन एक दिग्गज खरं तर अजितजी पाटील सरांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. आणि टॉस इथे मात्र केला जातोय. सचिनजी पवार साहेब ज्यांच्या शुभ हस्ते मात्र पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जातोय. आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय अर्थातच भार्गव दादा 11 संघानं. निश्चितच याच मैदानावरती चला विशालजी डोले यांच्यासाठी आता मात्र पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिक साठी 2222 रुपयांचं पारितोषिक. चला पहिला विकेट या ठिकाणी विशालच्या खात्यामध्ये जमा होतोय. केदार यांच्या खेळीचा होतोय, माफ करा फलंदाज होत आहेत बाद अजिंक्य. खरं तर मोठा अडसर या ठिकाणी दूर केला गेलाय गोलंदाज विशालच्या माध्यमातून. कारण या धावांचा पाठलाग करण्यासाठी सर्वतोपरी जबाबदारी जर कोणत्या खेळाडूच्या खांद्यांवर असेल तर ती अजिंक्य, आणि त्या अजिंक्यचाच विकेट त्यांना आपल्या खात्यामध्ये जमा केलेला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतोय. श्लोक त्या ठिकाणी झेलच्या खाली होते, कमालीचा झेल श्लोकने टिपला. श्लोकला देखील ठाऊक आहे या सामन्यामधील सर्वाधिक महत्वाचा झेल जर कोणता असेल ना तर तो अजिंक्यचा आहे. आणि इथे मात्र कोणती चूक नाहीये. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर आलेत नवीन आशिष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर हे सर्व गुणवत्तापूर्ण खेळाडू काही वेळेला एकाच संघाकडून खेळताना यस या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भार्गव दादा 11 संघांना नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला. विशालचे मनसुबे आता निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी गोलंदाजीमधील त्याची विविधता, गोलंदाजीची लाईन आणि लेंथ, एक अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करणारी ही गोलंदाजी. पंचांच्या अगदी उजव्या बाजूने राऊंड द विकेट मारा करत असताना यावेळेला थोडंसं फंबल पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होईल. थोडंसं मिसकम्युनिकेशन संधी आहे दादा भोईर यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. जर का इथून डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित आणखीन एक नुकसान आपल्याला जरूर पाहायला मिळालं असतं. पंचांचा अवांतरचा इशारा 1+2 एकूण धावसंख्येचा विचार केला तर 1 गडी बाद 22. चला या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय आनंद यादव यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. आणि हा स्वागत सन्मान करण्यासाठी मी विशालजी डावरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा. आनंद यादव साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आपला बहुमूल्य वेळ खर्च करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समोर जुळले गेले. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय सचिनजी पवार साहेब यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समेत जुळले गेलेत आणि त्यांचाही आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करूयात. खरं तर अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊन करूया हा स्वागताचा सोहळा. तर निश्चितच या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एक वार आपण करूया शब्दसमूहांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. परंतु गोलंदाजीमध्ये आणखीन एक प्रभावी अस्त्र, खरं तर संघनायकाचा हा जो मूव्ह आहे ना कमालीचा आहे. विशालनं जबरदस्त षटक या ठिकाणी हात आणि गोलंदाजीमध्ये मात्र दादा भोईर
अचूकतेचं माहेरघर म्हणून ज्याच्या गोलंदाजीला ओळखलं जातं खरं तर मंगेश साळुंके, विशाल डोले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर दादा भोईर सारखा अनुभवी गोलंदाज आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारच्या गोलंदाजीचा मारा ज्या कामगिरीची अपेक्षा आहे संघनायकाला, खरं तर संघनायकाचं कौतुक आहे, संघ मालकाचं कौतुक आहे, ज्या खेळाडूंची निवड केली गेली. मी सुरुवातीला म्हटलं की ऑक्शन बेस टुर्नामेंटमध्ये प्रत्येक संघ हा तितक्याच ताकदीचा आणि तितक्या तोडीचा बनलेला असतो, कारण प्रत्येक खेळाडू हा त्याच्या गुणवत्तेच्या आधारावरती, त्याच्या कलागुणांच्या आधारावरती आणि त्याच्या एकंदर फॉर्मवरती संघामध्ये निवड केली जाते. आणि ज्या पद्धतीनं संघ बांधणी केली गेली आहे खरं तर वाखाणण्याजोगी. परंतु इथे पहा अगदी ज्या फटक्याची गरज होती थोडासा उशिरा का होईना तो फटका मात्र फलंदाज आशिषच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग हिट, षटकार. अजूनही येणारे 16 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 70 धावांची गरज, कारण धावा धावफलकावरती आहेत त्या 29 रन्स ऑन द बोर्ड. हो, यावेळेला स्लो ओव्हरऑल पद्धतीचा चेंडू होता. हा स्टॉक डिलिव्हरी आहे. आता भोईर म्हटलं ना तर फलंदाजाच्या मनामध्ये नेहमीच धडकी भरते की ह्या यॉर्कर किंग गोलंदाजाची सातत्यानं वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु मागील काही वर्षांपासून जर आपण पाहिलं तर ही स्टॉक डिलिव्हरी राहिली आहे गोलंदाज दादा भोईरची. आणि अगदी हा चेंडू ज्या वेळेला केलाय त्यावेळेला फलंदाज काहीशे हतबल आपल्याला जरूर पाहायला मिळतात आणि एक योग्य वेळेवरती, कारण या अगोदरच्या चेंडूवरती आशिषच्या बॅटमधून षटकार आला होता. अपेक्षित होतं की हाही चेंडू वेगवान होईल, परंतु दादा भोईर एक पाऊल पुढे राहिला. फलंदाजाची जी थिंकिंग होती ती पूर्णतः मोडीत काढत असताना त्यानं स्लोवर वन चेंडू फेकला. आणि ही विविधता तुमच्याकडे असणं गोलंदाजीमध्ये नितांत गरजेचं आहे. जरी लक्ष मोठं असलं तरी धावांचा पाठलाग करू शकतो हा आत्मविश्वास. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला 18 धावा आल्या त्यावेळेला अजिंक्यच्या बॅटमधून तो आत्मविश्वास पाहायला मिळाला, परंतु विशालनं कमालीची कामगिरी केली. यावेळेला आडव्या बॅटनं हॅमर्ड केला आहे. बऱ्याच कालावधी शांत फलंदाजी करणारे केदारची बॅट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तळपते आहे. अगदी अक्कोट टप्प्याचा चेंडू पिक केला, त्या चेंडूला भिरकावून दिला, सीमारेखा पार, षटकार. या षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 36 रन्स ऑन द बोर्ड. तिसरं षटक मैदानावरती सुरू असताना चला भार्गव दादा 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अर्थातच गोलंदाजी केली जाईल त्यामुळे. आणि आणखीन एक विशेष आपण या ठिकाणी करूयात की सूचना खेळाडूंनी लाईनअप करूनच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आणि दोनही टीम्स अगोदरचा जो प्रिव्हियस सामना असेल त्या प्रिव्हियस सामन्याच्या दोनही टीम्सने शेक हँड्स करूनच मैदान सोडायचं आहे. थोडीशी शिस्तबद्धता खेळामध्ये असणं गरजेचं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमेन्स असं म्हटलं जातं. दादा भोईर प्रत्युत्तर इथून दिला जाणार का? खरं तर खोलामध्ये हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. फलंदाज तयार, सिंगल आली आहे. थोडासा मिसकम्युनिकेशन, एंड चुकीचा ठरला. थोडासा डेंजर एंडकडे होता आशिष. अंतिम चेंडूवरती आल्या धावा 2 आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहतोय. 1 गडी बाद 38 धावा. 38 रन्स ऑन द स्कोर फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. आणि या ठिकाणाहून माहिती मिळते हमजा खान देखील आमच्या समेत या ठिकाणी ॲज अ स्कोरर या स्पर्धेच्या माध्यमातून जुळले गेलेत. खरं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची अतिशय अमूल्य साथ आम्हाला नेहमीच लाभते. परंतु स्पर्धा आयोजकांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. पहिल्या वर्षात पहिल्या प्रयत्नामध्ये एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचं आयोजन काय असतं हे मात्र या सर्वच आमच्या आयोजकांनी या ठिकाणी दर्शवून दिलंय. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन, त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ, एक दर्शनीय उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी पाहिला. त्यानंतर पहिली लढत या मैदानावरती पाहायला मिळाली. खरं तर आज एकूण 9 सामने अपेक्षित आहेत आजच्या दिवसामध्ये. आणि हे 9 सामने जर का तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पार पाडायचे असतील, चला एसबी थंडर संघाचे चला भार्गव दादा संघानं आय थिंक नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आहे. बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. त्यामुळे एसबी थंडर संघाचे संघमालक आणि संघनायक आपण सज्ज राहायचं आहे. सामना संपता क्षणीच आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करून आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे.
3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला. थोडंसं आत्तापर्यंत घडलेला जो घटनाक्रम आहे त्यावरती विवेचना झाली आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये काय करायचं आहे कदाचित यावरती चर्चा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. परंतु एक जो बॉडी लँग्वेज आपण पाहतोय अर्थातच क्षेत्ररक्षण करणारा संघ एका मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रहिवासी प्रीमियर लीग अर्थातच रेसिडेंट प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व RPLचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. खरं तर या विभागातली RPL आणखीन एक चर्चेची आणि सातत्यानं आयोजित केली जाणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली. अर्थातच रोडपाली प्रीमियर लीग जी लेदर क्रिकेटची स्पर्धा होती आणि त्यानंतर मात्र आणखीन एक RPL आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच रेसिडेंट प्रीमियर लीग रहिवासी प्रीमियर लीग 2026 एक आगळी वेगळी संकल्पना, एक स्वप्न पाहिलं गेलं, ते स्वप्न सत्यामध्ये उतरवलं आणि आज तो दिवस उजाडला, जे स्वप्न खऱ्या अर्थानं सिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळालं. हो, यावेळेला मात्र पहा, दादा भोईर नावाची भिंत जणू यष्ट्यांच्या पाठीमागे उभी आहे आणि त्यानं भेदणं तितकं शक्य नाही आहे. आशिष ची खेळी मात्र या ठिकाणी होते समाप्त आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावलाय. अजिंक्य पाठोपाठ आशिष हा देखील मैदानातून परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चला, वैभव लक्ष्मी संघ आपला 12th मॅन अद्यापही या ठिकाणी उपलब्ध नाहीये. स्पर्धेच्या आपल्या काही नियमावली आहेत. बॅटर नेम रुपेश, न्यू बॅटर रुपेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खूप मोठी जबाबदारी. हो, आल्या आल्या मोठा फटका या ठिकाणी लगावण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाहीये आणि फलंदाज मात्र या ठिकाणी होत आहेत बाद. आणखीन एक दे धक्का इथून मात्र देत असताना गोलंदाजी मधलं देखील कौशल्य दाखवत असताना फलंदाजीमध्ये केलेली विशाल कामगिरी आणि त्यानंतर गोलंदाजी मधलं कौशल्य. चला, विशाल डोले यांच्यासाठी मात्र सागरजी पिलाने साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आय थिंक साहेबांनी थोडंसं अगोदर देखील अनाऊन्स केलं होतं ज्यावेळेला विकेट आली होती आणि ज्या ज्या वेळेला विकेट येते ना, पिलाने साहेबांचं ATM ऍक्टिव्हेट होताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला थोडासा पॅडलाईन वरचा चेंडू होता, मनगडाच्या साह्यानं चेंडू वळवला गेला. सिंगल पेक्षा जास्त काही या ठिकाणी मिळणार नाही आणि सिंगल ना फारसा फरक पडणारही नाहीये हे आता गोलंदाजानं देखील ओळखलंय. धाबांचा पाठलाग करत असताना झालेली पडझड. खरं तर सुरुवात पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला 18 धावा आल्या. हॅलो, चला, या सामन्यानंतर एक साधारणतः 10 मिनिटांचा ब्रेक असेल. आयोजकांच्या या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत. हा, निश्चितच या ठिकाणी आमची जी टेक्निकल टीम आहे त्यांच्यासाठी हा छोटासा 10 मिनिटांचा ब्रेक असणार आहे. या सामन्यानंतर एक छोटासा 10 मिनिटांचा ब्रेक असेल आणि त्यानंतर पुढील सामना खेळवला जाईल. हो, याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस खरं तर केदारची ही नेहमीच खासियत राहिली. मग ते लेदर बॉलचं क्रिकेट असो, टेनिस बॉलचं क्रिकेट असो, या खेळाडूंना नेहमीच एका शीट अँकरचा रोल आपल्या संघासाठी अदा केलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्या 43 आणि विकेट्स मात्र गमावले गेले आहेत. त्या 3 इक्वेशन जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 56 धावांची गरज. 6 चेंडू 56 धावा. काल अंडर 19चा विश्वचषकाचा फायनल सामना आपण पाहिला ज्यामध्ये जवळपास 175 धावांची खेळी वैभव सूर्यवंशीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली आणि भारतीय संघानं 6व्यांदा अंडर 19 चा विश्वचषक आपल्या नावावरती केला. अगदी त्या प्रकारची एखादी खेळी मैदानावरती होणं गरजेचं आहे. एका तर चला, शेवटचे 6 चेंडू शिल्लक 56 धावांची गरज. सामन्यामध्ये फारसं काही या ठिकाणी उरलेलं नाहीये, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये मी उल्लेख करत होतो
ऋतुराज गायकवाडनं 6 चेंडूमध्ये 7 षटकार लगावताना 42 धावा पटकावल्या होत्या एका फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळत असताना. आणि तसा विक्रम जरी झाला तरी 56 धावा होऊ शकत नाही आहेत. एखादा चमत्कारच संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो. जवळजवळ पहिल्या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना आपल्याला जरूर संघ पाहायला मिळतोय. RPLचं हे पहिलं पर्व, परंतु ज्या पद्धतीचं आयोजन आहे, नियोजन आहे, संभाजी भोसले साहेब असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आमचे श्रीकांत अप्पा असतील आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी जी घेतली गेलेली मेहनत आहे ना, त्या मेहनतीचं चीज होणारी ही स्पर्धा मात्र आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळते. खरं तर असंख्य अशी नावं आहेत की ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी अथक आणि अहोरात्र प्रयत्न केले आहेत. चला, तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली जाईल अवांतरसाठी. बॅटिंग टीम रिव्ह्यू, बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. वाईडसाठीचा हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय आणि तिसरे पंच देखील आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत. खरं तर याच मैदानावरती आणखीन एक स्पर्धा या पंचांच्या माध्यमातून आपण पाहिली. विशालजी पाटील सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली परिसरातून बिलॉंग करणारे आमचे दुसरे स्क्वेअर लेग पंच देखील आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत. निष्णात पंच आहेत, अगदी तटस्थ पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. आणि विशाल सरांचा जर आपण उल्लेख केला ना, सो इट्स अ लिगल डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट केलाय, परंतु तो रिव्ह्यू ठेवूनही काय करणार. आय थिंक त्यामुळेच केदार यांनी तो यूज करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ जॅम करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे, सिंगल मात्र धावफलकावरती आले. इथून मी म्हणेन की आता जी बॉडी लँग्वेज आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची, जणू त्यांनी नांगी टाकली आहेत. कारण 45 रन्स ऑन द बोर्ड, विजयासाठी अजूनही 54 धावांची गरज आहे आणि चेंडू मात्र शिल्लक आहेत ते फक्त 3. काहीसा एकतर्फा सामना होताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याही सामन्यामध्ये असंच काहीसं चित्र आपण पाहिलं, ज्यावेळेला सुरेश मोहितेची विकेट गमावली. हो, यावेळेला लाऊड अपील आहे आणि हे अपील मात्र उचलून धरलंय. बॅटीची कड घेऊन चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अर्थातच सेफ पेअर ऑफ हँड्स ज्यांना म्हटलं जातं, दादा भोईर. मी मगाची देखील उल्लेख केला की यष्ट्यांच्या पाठीमागे ही केली गेलेली दादा भोईर नावाची तटबंदी आहे आणि ती तटबंदी भेदणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. 2 झेल आतापर्यंत दादा भोईरनं यष्ट्यांच्या पाठीमागे पूर्ण केलेत. 1 षटकही त्यानं हाताळलंय. खरं तर फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, कारण विशाल डोलेच्या बॅटमधनं आपल्याला अर्धशतकीय 55 धावांची बहारदार खेळी पाहायला मिळाली. नवीन बॅटर वैभव जगताप. चला, वैभव जगताप आपल्याला नवीन बॅटर पाहायला मिळत आहेत. जोरकस प्रहार जरूर केलाय. फाईनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना चेंडू जाईल फाईनच्या क्षेत्रातून सीमारेखा पार. पंचांचा इशारा, चौकार. चार धावा जरूर या ठिकाणी आल्यात आणि या चौकारानं जरूर धावसंख्येमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या चौकारानं केवळ पराभवाचं अंतर कमी होईल. पराभव तुम्हाला टाळता येणार नाहीये. यावेळेला स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू होता. वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र हा फटका एक्झिक्यूट केलाय. याचबरोबर हा सामना मात्र सहज आपल्या खिशामध्ये टाकलाय. पहिला विजय या स्पर्धेतला नोंदवत असताना कमालीचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अर्धशतकवीर अर्थातच विशाल ढोले ठरतोय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. चला, एक 10 मिनिटांचा छोटासा टेक्निकल ब्रेक असेल. टीम भार्गवदादा 11 आणि SB थंडर्स या दोनही संघनायकांना विनंती आहे की 10 मिनिटं जशी कंप्लीट होतील आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. चला, विशालजींना विनंती असेल की आपण यायचंय. विशालजी डोले आणि त्या अगोदर दोनही टीम्स लाईनअप करून शेक हँड्स होईल आणि
याच्यासाठी विशाल ढोले बोलतो. हॅलो विशालजी हॅलो आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी आमच्या येस आमचे सन्माननीय आदरणीय संभाजी भोसले साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते विशाल या खेळाडूला मात्र प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करायचं आहे. प्लेअर ऑफ द सिरीज साठी जर आपण पाहिलं अर्थातच मालिकावीरासाठी जर पाहिलं तर टू व्हीलर बाईक या ठिकाणी दिली जाणार आहे आणि या बाईकवरती आतापर्यंत 2 खेळाडूंनी आपली प्रबळ दावेदारी केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये भावेश उलवेकरनं अर्धशतकीय खेळी केली आणि त्याला अगदी दुसऱ्या सामन्यामध्ये कडी टक्कर देत असताना विशालनं मात्र 56 धावांची बहारदार खेळी साकारत असताना आपली ही प्रबळ दावेदारी या स्पर्धेमध्ये कारण त्यानं गोलंदाजी केली विकेट्सही मिळवल्या भावेशनं 65 धावाही केल्या त्यानंही 3 विकेट्स मिळवल्या म्हणजे अगदी काटेकी टक्कर या 2 खेळाडूंमधनं अगदी पहिल्या सामन्यापासूनच आपल्याला जरूर पाहायला मिळाली. तर 10 मिनिटांचा एक छोटासा टेक्निकल ब्रेक घेऊयात. कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा RPL अर्थातच